माणसाने मी मल्हारी देवाला आगड सगळं बोलायला सुरुवात केली. माणसाला म्हणते देवा मी 3 लावामध्ये मी तुम्हाला जिंकून घेतलं. हो मी काम सांगत ते तुम्ही आता ऐकलं पाहिजे. तुझं काय काम ना माणसाला रे? माझं काम सोपं आहे. काय ग? मी झोपेतून उठण्याच्या अगोदर तुम्ही चट म्हणून उठायचं. उठाव बोय पोतळ सडा सारवण करायचं. का बरं तुझ्या हाताला गड्डा उठलाय का? तुला मी जिंकून घेतले. तुला म्हणलं तुम्हाला म्हणा देव हा जिंकून घेतले. अगं नवरा जर भरला हा. तर बायकोला काय वाटावं? घरला 7:30 आली काही वाटावं. तुझ्या वर हो. अगं नवऱ्याला बघितल्या बरोबर बाईला कसं वाटावं? घरला बेमारी आली काही प्रेम भरत सीताराम भेटला, आनंदाचा दिवसा जगा वाटला. हग माया विना प्रेमला आहे संसारात रंग. नांदली ग सीता माय रामराया संग. एक सीता होती ग दुसरी ना छाया. बरी नाही अंतरली दोघे माया. हरे वनवासाच्या राम संग भोगिला ग भोग नांदली ग सीता माये. रामराया संग. एवढं प्रेम असावं. बायको नवऱ्याला जर बघितलं तर पटकून घरामध्ये जावं. चढ म्हणे घरामध्ये जावं. कवड लावून लावून टाव. बाईनं मध्ये गेले का हा? हे बाबा दारात तसेच उभा टाकू द्यावं. हा. चट मध्ये जावं कवाड लावून मध्ये जाऊ लावं. शाबास. आहे ते कपडे काढून घेऊन हिवाचे दिवस असेच राहू. लावून होय खजाळ. हा अगं असणाऱ्या घरामध्ये जावं. हा पंचायतीचं ताट घ्यावं. आणि नवऱ्याच्या जवळ यावं. आपल्या पतीच्या जवळ यावं त्याला पाटावर उभा करावं. आणि आपल्या पतीला काय म्हणावं? हा आणि याहो माझ्या जीवाच्या जीवलगार, याहो माझ्या मोत्याच्या घोचा, याहो माझ्या गळ्यातल्या ताईता, याहो माझ्या प्राणवल्लवा. त्याने बी माणसात असला तर बरं आहे. हा? एवढं म्हणजे तर हे बघ बाईने आपल्या पतीला पाटावर उभं करावं आणि त्याची आरती कशी करावी. आणि त्याची आरती करावी. जय जय चटणी रांड नवऱ्याचे कुटावं फुकणे न गाणं. तुझ्या माईचं रांडरू तुझ्या असली आरती राहते हो गाई. अय महाआरती आहे पहिली ही. हा? अगं आरती कशी करा? कशी करावं. हे बघ येडी पिढी जाऊ दे, माझ्या धनाला बुळ्याचा राजू दे. चटणी मोकळी होऊ दे. हा. शीज राहते बघ बंगाली. हे तांबट गुल्ली. काय झालं? हा? काय झालं? अगं येडी पिढी जाऊ दे, बरोबरच आहे की. माझ्या धनाला बळीच राजीव दे. असं म्हणाला. 5चे 50 होती येल मांडवाला जाऊ दे. खालून उंदरानं कातरू दे तू आतरून टाकून झोपू दे. शाबास. उन्हाचा पारा मध्ये राहावं. कसा जोडा लावला देवानं? जोडा राहावा तर असा. हा. मग महाराज राम राम हो. राम राम. ही कोण आहे तुमची. शी हा? आता युट्यूबला चाललंय. जाऊ दे मग काय तुला खाऊ शी आमची बायको म्हणा. हा? शी आमची बायको. ही बायको हा खास लग्नाची आहे. नाही मोत्राची आहे. अहो बाईचं माहेर कोणतं गाव आहे म्हणाला. मग तुला अक्कल पाहिजे तांबट घुल्ली. ये वनवासा. मल्ल घरातलं भांडण रस्त्यावर येऊन तीच म्हणाले तुम्हाला अक्कल पाहिजे म्हणाले. बल्ल करतेस ग. घरातलं भांडण दारात आणून त्याला जर बुक्की घातलो गले ये बसून पोहित गाजर पुरलेली पुरीन. पूर्ण काय माय. का बरं ग? हिचा मुंड का तेवढा वर ठेवा. सगळं पूर्ण काय एवढंच ठेवा बरी. कशाला? इथं घर मालकाचं दोबड बांधायला येते या. बायला चालती बोलती मी खुद्या घरात. हा? मल्ल करू नको. मायचे घरात ये. बाई, ही का बिघडलं का ग माय. ह्याला काय अक्कल पिकर आहे का नाही ग. अगं घरात ये. बाई, जा माय. लेकरं टुळू बघा ना केव्हा वाशा. तू तुझ्या बरा होय खजाळ. तुला काय अक्कल आहे का? काय अक्कल? अगं तुला गोष्ट सांगायचे घरात ये. त्या गोष्टी ह्यांड घाला तिकडच. अगं गोष्ट सांगायचे घरामध्ये ये. मी चिरकून माणसं गोळा करून बघितलं. तुला इकडे येऊन लाव. माय पळाये सात. बाबा असा करा. माय लुकडे फेडलं की काय तुझ्या माईचे खजाळ. असा का करायला लागे ह्यानं. शेण म्हणू खेण म्हणू. हा. बाबा बी नाही. खूप ब्यातून हात काढील. 1-2 वर्ष झालं काय बी नाही. आज का भाव चल्याने करायला का ह्यानं. शेण म्हणू. आय बाई साठीचा महिना आहे. म्हणूनच असा करायला की ह्यानं. शेण म्हणू का?
हा. ह्यांनी म्हणाले ह्यांनी गुडघ्यातून पाय काढील खांद्यावर घेऊन फिरतोस का बरं झालं आणि जायचं रेल्वेनं माय माझा उंडा हा? रेल्वेने गेलं का हा. लय मस्ती कसं काय? खांद्यावर बसती हा. आणि तुम्ही खाली बघून घेऊन बाबा टाकायचं हा. त्यावरून काय म्हणते माहिती काय का म्हणतीस गरीबों की सुनो वो तुम्हारा सुनेगा मुझे एक पैसा दोगे तुमको 10 लाख देगा आकाश तीर्थावरी आहा. कोणी नजर करावो तोरी थोडी. कोणी द्यावं मला पैसा कोणी द्या भाकरी काशी तीर्थावरी हे तुम्ही खाली म्हणायचं द्यायची द्यायची तुझ्या माईचं दांडरोवर तुझे असले काम मी करीत नाही करीत नाही तर माझ्या घरात राहायचंच नाही हा काल आली ना मालकीने झाली लाडक्या राण्याची बघा दांड घाई नवऱ्या बनवेली गोगल गाई शबासांवरून काय म्हणते अजून बाई मी अशी न दिसते कशी न नताय माझ्या नाकात नाकात ग नवरा माझ्या धाकात दाखा आताच लगाम घालून घे बघ नाही तर पुन्हा काही खरं नाही तुझं सुपारी बंद केलं का नाही हा. याला येसण्याचा बाबा उशीर आहे हे, याला लगाम घातला की घोडा आखला म्हणायचं बघ कोणी इमल खायची बंद केलं का नाही? हा. मग तुला का हट. हे? तुझ्या असले काम करीत नाही तुझ्या घरामध्ये राहत नाही माझ्या हातचं अन्न पाणी बी खायचं नाही तुझ्या हात चाण पाणी खात नाही माझ्या हात तळेगावच्या शिवारात हा काय भिजायचं नाही झालं का? तुझ्या नावावर केलंय का हा नावावर केले तुझ्या याने तट म्हणल्यावर तट बर हा. मला रे देव काय म्हणतात महाराज कुठं बाईच्या तोंडाला लागत बसावं खंड मध्ये मला राग आला सात मला सरुणाच्या आठवा मला चंद्रपुरे वाचा जाऊन आपल्या रंग भाले मल्हारी देव झोपी गेले महाराज आणि या मल्हारी देवाच्या स्वप्नामध्ये या खानदेशात तिला चंद्रपूरची बाणू आली आणि या खंडेराला बोलून आली काठेवाडी घोड्यावरती आईचं ज्ञान मला राजसा जाऊया जेजुरीला मग देव असणाऱ्या झोपीमध्ये या बानुशी गोडगोड बोलण्यात सारंग्या बागामध्ये गाठून या मोका आय, 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 आय. मल्हारी झुलवी झुला बाळू घेती झोका क्या बात आहे? माय कवाचं काढलायशी हा हे गंता जुनं आहे माझं पिल्लू माझा बाई, हे उंडा जुनं जुनं आहे म्हणाली हो. हे बघ हे बघ कवाचं बी ध्यानात येते कवा बी. हम्म. हे शाले मल्हारी देव झोपीमध्ये बडबड करून आले महाराज बालू 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 माळसाराने ना आता देव माझे गेलेत कुठं आपल्याच रंगमालामध्ये अरे देवाला राग आला देवाला राग आला असेल आता देवाचा राग नाही साकारा म्हणून कुणाचं काम आहे माळसाराने नऊ गंगाळे पाणी तापिली उत्तम तऱ्हेचा स्वयंपाक केला आणि देवाच्या जवळ येऊन देवाला आता उठवायला सुरुवात केली आहे देवा हे देवा देवा बालू 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 गे बालू 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 ह्यानं कुणाची बहाणू गहाणू करायला ग ह्यानं आणि देवा ए उठा कोण आहे आई तुम्हाला का अक्कल पिकल आहे का नाही कोण आहे ग आम्ही कवाच्यानं तुम्हाला हाक माराली हो कोण आहे माळसाव तुझ्या जीवाचा होते कोळसा माळसा अगं माझी बालू इथं होती माझी बालू कुठे गेली माळसाला नाही आये देवा हा आणि तुम्ही कसं झोपलतोय का ग सपनाचे बी 2-3 प्रकार आहेत स्वप्नाचे हा. मी उताना झोपलो होतो म्हणा का उतानं झोपले की स्वर्गातलं दिसते स्वर्गातलं हा पालत झोपल्यावर पालत झोपले की पाताळातलं दिसते आणि कालवड झोपल्यावर शेजाऱ्याच्या इथलं दिसते ही रोज बघतात पण बेजार आहे बघून तो तुझ्यावर असलं राहते का सपन एक खजाळ ही सपनाचे प्रकार आहेत हे. हा अगं माझ्या बालूची तर पायाची कळा तुझ्या पडजी भीती नाही माळसला रे हे माझ्या पडजी बी नग तोड खाल्या का माय का खाले ग अयो का हा गावरून निघाल्या बरोबर निघाल्या बरोबर लातोरात आले आली आवर मज्जे खाल्ली मज्जे म्हणते बज्जे म्हणा येत नाही हिला मज्जे म्हणते बज्जे खाली म्हणा हो. तिथून पुढे गेल्यावर तिथून एका आरी मोडला आली हा तिथं आली की उताना खाली उताना म्हणते अगं उत्तप्पा खाली म्हणा हा तिथून शिरनाळपाळ मध्ये आली खाली आल्यावर तिथं आल्याबरोबर लय मस्त खाली काय खाली ग लय मस्त होतं खायला. कसलं होतं ग म्हशीचा पाव हे? हिला म्हशीचा पाव कसला असेल
आग मस्का पाव म्हणा हा कुणाला मस्का पाव म्हणा होय की मग तेच की हा हंग ते म्हणा होय की मग तिथून पुढे आल्यावर तिथून पुढे आले का थोडं हा त्या साकोलच्या त्या बस स्टँड पाशी शिवाय चौकात आले का आल्यावर तिथं लय मस्त खाले की काय खाल्लं गुलाबझार शिने गुलाबजार खाली गुलाब जामुन माल